भारतामध्ये कॅन्सरचं प्रमाण भयंकर वाढतं आहे. म्हणजे आता 2018 ते 2020मध्ये साधारण 12% कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे आणि 10% कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढतं आहे. आणि कॅन्सर झाला असं म्हटलं ना की माणूस तिथेच हताश होतो आणि नातेवाईकांना वाटतं की आता काय खरं नाही. तर मला सुलूते असं तुम्हाला विचारायचं आहे की खरंच सगळे कॅन्सर जीवघेणे असतात का? नाही. तर आता आधी आपण थोडं प्रमाणाबद्दल बोलू. तर हा रोग खूप जुना आहे. म्हणजे पहिला उल्लेख येतो इजिप्तच्या ममीजमध्ये, म्हणजे जवळजवळ 3000 वर्षापूर्वी. तेव्हा जास्त करून जे शरीरावर दिसणारे म्हणजे स्तनाचा वगैरे असे कर्करोग माहीत होते. कधीच तो संपूर्णपणे बरा करता आला नाही. त्याच्यानंतर मध्ययुगीन काळात काही फारसं संशोधन झालं नाही. हे फक्त आपल्याला आता DNA करायला लागलं, जीन्स करायला लागले, तेव्हा आपल्याला कळलं की कर्करोग कशामुळे होतो. आणि हे कळतं तेव्हा आपल्याला समजतं की ह्याचं प्रमाण का बदलते. नुसतं प्रमाण नाही बदलते, त्याचे प्रकार बदलत आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळी जे कर्करोग होत होते ते आता होत आहेत असं नाही. कारण आता आपण आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी आणल्या आहेत ज्यांना कर्ककारक म्हणतात, इंग्लिशमध्ये कार्सिनोजन्स, जे पूर्वी नव्हते. तर त्याच्यामुळे आता होणारे कर्करोग वेगळे आहेत. त्यातले काही खूप घातक आहेत, त्याच्यावर काही औषध नाही आहे, त्याच्यामुळे मृत्यू अगदी नक्की होतो. पण सुदैवाने हे सगळं आपल्याला समजत असताना वैज्ञानिक आणि वैद्यकीय आणि टेक्नॉलॉजिकल हे सगळीच प्रगती खूप झाली आहे आणि त्याच्यामुळे उपायही वाढत गेलेत. त्याच्यामुळे मी असं कधीच म्हणणार नाही की तुम्हाला एकदा कर्करोग झाला कळलं की असं ताबडतोब माणसांनी धरून चालावं की आता पुढे आपल्याला काही वेळ नाही. हे मानणं अतिशय चुकीचं आहे. म्हणजे बरा होऊ शकतो. बरा होऊ शकतो, पण बरा होऊ शकतो ना ह्याची व्याख्या वेगळी आहे. म्हणजे जेव्हा आपण कर्करोगाची ट्रीटमेंट देतो तेव्हा आपण त्या औषधाचं किंवा उपचारांचं यशस्वीपणा कसा मोजतो. तर 2 वर्ष जगला, 5 वर्ष जगला आणि 10 वर्ष जगला. 5 वर्ष जगल्यावर डॉक्टरांना बरीचशी खात्री असते की हा माणूस जवळजवळ बरा झाला आणि 10व्या वर्षी ते अगदी म्हणतात की आता हा संपूर्ण मुक्त आहे. पण ह्याचबरोबर तुला मी आत्ताच काही वेळापूर्वी सांगत होते, तुझ्या आणि माझ्या परिचयात कोणाला तरी 12 वर्षांनी परत झाला. काय आहे हा रोग आहे ना, हा खूप कसं मी तुला सांगू, लबाड आहे आणि छुपा आहे आणि त्याला शरीरात शोधून काढणं शक्य नसतं आणि तो लपून राहू शकतो आणि त्याला योग्य परिस्थिती मिळाली तर परत येऊ शकतो. पण तरीसुद्धा जरी 12 वर्षांनी परत आला समज, तरीसुद्धा 12 वर्ष सुरेख मिळाली ना रोग नसताना. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या कुणाला हे ऐकायला येतं, तू म्हणालीस ते अगदी खरं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती ऐकते की तुम्हाला कॅन्सर आहे, तेव्हाच्या ज्या भावना असतात त्या फार महाभयंकर असतात. म्हणजे ज्यांना नाही आहे त्यांनासुद्धा माहीत आहे की आपल्याला जर शंका जरी आली तरी आपल्या काळजाचा ठाव सुटतो, हो की नाही? बरोबर. तर जेव्हा ज्यांना खात्रीने सांगितलं जातं तेव्हा त्यांचं काय होत असेल. शॉक, राग, उदासपणा, खंत आणि पुन्हा कित्येक वेळेला मानसिक बाकी व्याधी असतील की माझ्या मुलांचं काय होईल, माझे म्हातारे आईवडील आहेत, पैशांचा प्रश्न असतो. ह्या सगळ्यातनं मी सगळ्यांना नेहमी एकच सांगते, कुठलंही संकट असू दे तोंड द्यायलाच पाहिजे, पळून नाही जायचं. आणि ते कसं तोंड द्यायचं हे मात्र मी माझ्या पुस्तकात फार छान सांगितलं. 1-2दा माझ्या पुस्तकाचा उल्लेख येणार आहे, कारण माझ्या पुस्तकात लिहिताना मी जसं की कर्करोगाचे प्रकार किती आहेत आणि त्याला उपचार किती आहेत हे लिहिलं, तसं मी कर्करोगाला सामोरे जाताना तुम्ही काय कराल, कसं त्याच्याशी ही लढाई कराल आणि त्याच्यातूनही काहीतरी चांगलं आयुष्यात कसं मिळवाल हेही सांगितलं आहे. कारण शेवटी प्रत्येक रोग त्याच्या परीने माणसाला छळतो. कर्करोगाचं वैशिष्ट्य असं आहे की तो फार जास्त काळ लपून राहतो. म्हणजे बहुतेक लोकांना कल्पना नसते की हा
रोग सुरू होऊन, आता मी रोग सुरू कसा होतो हे सांगू का 1-2 मिनिटात? हो सांग ना, म्हणजे मी विचारणारच होतं की नक्की कुठून उगम होतो त्याचा. हां, बरोबर विचारलंस. तर बघ, आपल्या शरीरात किती सेल्स आहेत? पेशी, सेल्स म्हणजे पेशी किंवा पेशी म्हणजे सेल्स. तर ह्या ज्या पेशी असतात इतक्या जास्त आहेत, म्हणजे ट्रिलियन्स, की जर आपण 1, 2, 3 असं मोजलं तर मला वाटतं की ती 13 वर्ष लागतील मोजायला. माझ्या पुस्तकात मी बरोबर दिलं, आता माझ्या लक्षात नाही आहे. अफाट आहे तेवढं, अगणित आहेत असं धरून चाल. तर ह्या पेशी असतात ना, ह्या प्रत्येक पेशीमध्ये एक न्यूक्लियस म्हणजे केंद्रस्थान असतं आणि त्याच्यामध्ये क्रोमोझोम्स असतात. क्रोमोझोम्स 2 असतात. एक येतो आईकडून, एक येतो वडिलांकडून. त्या क्रोमोझोम्सवर जीन्स असतात. म्हणजे जीन म्हणजे खरोखर कंट्रोल सेंटर आहे. तर जीन्स माणसाला घडवतात. तुझ्या डोळ्याचा रंग माझ्या डोळ्याचा रंग वेगळा आहे, कारण आपल्या जीन्स वेगळ्या आहेत. केसाचा रंग, डोळ्याचा रंग म्हणजे रूप, आणि त्याच्यानंतर बुद्धी, त्याच्यानंतर इव्हन तुमचा स्वभाव, हे सगळं जीन्स घडवतात. आणि हे करताना त्या बाकी आपल्या शरीरातली कामं, म्हणजे कुठली प्रोटीन्स निर्माण करायची, कुठचे किती सेल्स कधी निर्माण झाल्या पाहिजेत, कुठे काय इन्फेक्शन झालं तर कुठच्या सेल्स गेल्या पाहिजेत वगैरे, ही सगळी कामं ह्या कंट्रोल सेंटरमधून होतात. तर ह्या जीन्स असतात त्यांना धक्का लागू शकतो, म्हणजे त्यांना इंजुरी होऊ शकते. कशामुळे? तर तेच महत्त्वाचं आहे की हे कशामुळे. बरोबर बोला, बरीच कारणं आहेत. तर त्यातली काही कारणं असतात, म्हणजे कुठचीही गोष्ट वारंवार अशी झाली की जी अनैसर्गिक आहे, तर त्यामुळे होऊ शकतं. साधं उदाहरण म्हणजे की सिगरेटचा धूर कळलं, आणि त्याच्यामुळे येणारे जे कण असतात आतून जातात वगैरे, हे जेव्हा सेल्स ते सामावून घेतात, कारण ते शरीरातून बाहेर तर कुठे ते जायला पाहिजे, हे सगळं काम कोण करतं? त्या पेशीच करतात. ते करताना धक्का लागू शकतो. हे एक उदाहरण झालं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.